हे आपण पाहतोय केतनला. आणि संदीपने जे ठरवलं होतं 1500 रुपये संदीप तरे आणि राजू पाटील यांच्याकडून, हे तुम्ही जे मिळून मांडलेले जे चौकार आहेत ते डिवाइड करून घ्या. बुवा आपणच द्या हे पारितोषिक. ए केतन, केतन, केतन पारितोषिक घ्या. बाबू या, बाबूचं नाव मयंक. पहिला पारितोषिक घ्या केतन. संपूर्ण ज्याने चौकार ठोकला त्यांच्यासाठी पहिला पारितोषिक घ्या ना. पहिला अजून 5,000 बाकी आहेत तुम्हाला द्यायचे. हे अभिनंदन. ज्याने ज्याने चौकार ठोकला त्यांनी मिळून घ्या. ओके. आणि आता चला मागे या, थोडस मागे या. संपूर्ण टीम इथे उभे राहा तुम्ही. केतन मागे येते, तुम्ही सर्व दिसणार. तुम्ही तुम्ही इथे या. केतन सर्व टीम येते ना, या चला या. चला इंद्रपल या आपण. चला चला अजून कोण आहे का? चला सर्वांनी अशी खालती बसा, बारीक बारीक खालती बसा. शॉटगन नीचे बैठो मयंक. ओके. 5,000 रुपये आपण रवींद्र गुलवी साहेब स्वतः कृष्णा लेजंड स्ट्रीम संघाला तब्बल 5,000 रुपये होते टाल्या बँजो. उमेश चौधरी यांचा शुभ सन्मान. अल्पेश पाटील. पहिला संघ ठरलेला आहे फायनल मध्ये. अभिनंदन शरद. अल्पेश एक सन्मान करा आपण. उमेश चौधरी यांचा एक शुभ सन्मान करायचा आपण. नक्कीच खूप खूप अभिनंदन. नक्कीच केतन ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी आहे अल्पेश पडवल याला डोनेट केलेली आहे, डिलेगेट केलेली आहे. ओके. तुमचे म्हणण्यानुसार आम्ही बोलू. चला एक सन्मान होत्या थोडं. अल्पेश शरद थोडस बाजूला हो ना मित्र. इकडे इकडे. उमेश चौधरीचा सन्मान होत आहे व्यासपीठावर. अल्पेश पडवल पोचला घरी वाटत. जेवायला बसले, जेवायला बसले. आवाज येते जेवायला बसले रे. अभिनंदन. अजय पडवल. ओके आलेला आहे. चला नक्कीच आपल्याला इथे एक सायकल देण्यात. अल्पेशला ही मॅन ऑफ द मॅच डिलिकेट केलेले आहे. स्वतः केतन ही मॅन ऑफ द मॅच देत आहे. क्या बात आहे. माझ्याहून जास्त मेहनत या मॅच मध्ये ती केलेली आहे इथे, खास करून अल्पेशनं. आणि म्हणूनच अल्पेश ही तुला डिलिकेट केलेली आहे केतनने. धन्यवाद. आता टॉस साठी, टॉस का बॉक्स मध्ये चला दोन्ही टीम. टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन श्रेया स्टार. चला एकनाथ चौधरी यांच्याकडून अल्पेशला 1,000 रुपयाचा रोख रक्कम देण्यात येत आहे. श्रेया स्टारचे कॅप्टन आलेले आहेत. विशाल चौधरी, एकनाथ चौधरी, अजय पडवल, अल्पेश पडवल स्टेजवर या आपण. अल्पेश पडवल, एकनाथ. चला अजून कोण बाकी आहे का? जगदीश गुलवी साहेबांनी ठरवलंय कृष्णा लेजंड स्ट्रीम संघाने जर या स्पर्धेवर नाव आपलं कोडलं, फायनल मारली, तर रक्कम 5,000 रुपये दिली जाणार आहे संघाला. चला हे आपण पाहतो की शुभ सन्मान केला जात आहे या तिघांचं. हे आपल्या स्पर्धेमध्ये खेळलेले खेळाडू देखील आहेत, त्याचा विशेष सहकारी लाभलेला आहे. या तिघांनी मिळून घ्या हा पुष्पगुच्छ. धन्यवाद. आता टॉस करू का हरेश? ओके ओके. फायनली टॉस साठी समीर होकार आलेला आहे. 12 वाजून गेले. चला रॉयल किंग्स कॅप्टन आलेला आहे.
रवी गुलवी. यस. सन्मान्य रवी गुलवी साहेबांना विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी यायचे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. विद्यमान उपसरपंच टेक्निकल टीम प्रिन्स नोवी स्पॉन्सर केलेला आहे त्यांनी. रवी गुलवी साहेबांना विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये बोलायचंय, कारण की हा दुसरा सेमीफायनल आहे. कृष्णा लेजंड्स ऑलरेडी फायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. तानाजी पाटील, आपण या टॉस करण्यासाठी. तानाजी पाटील, आपण टॉस करण्यासाठी यायचे. आयोजकांचं म्हणणं आहे आपण या टॉस करण्यासाठी. सेमीफायनलचा टॉस आहे, आपल्या शुभ हस्ते होईल. रवी आरट, ओके. रवी आरट आपण या. संतोष गोरे आपण या. शरद गोरे सगळे या. चंद्रकांत आपण या. संतोष गोरे आपण या. या जगदीश गोरे आपण या. आयोजकांचं प्रेम पहा किती आहे. जे प्रेक्षक वर्गामध्ये बसलेत ना, त्यांना कसं आणायचं तर असं आणायचं व्यासपीठाकडे. संतोष जाधव तुम्ही पण या. तानाजी पाटील आलेले आहेत. टॉस करून घेऊया आपण. सर्वच पाहुणे येत आहेत. रवी आरड या. ज्यांची ज्यांची नावं घेतलेत ते हळू हळू आमच्या दिशेने येत आहेत. हो, पोहोचले फायनली. आता पुन्हा जर तुम्ही स्टँड मध्ये गेले ना, फाईन बसेल तुम्हाला 5,000-5,000ची, लक्षात घ्या. टॉस हेड अँड टेल अंकित अँड गोट्या. गोट्याचा कॉल असेल 10. फायनली टेलच झालेला आहे. कोल्ड्रिंक्स घ्या आपण. प्रेम कोल्ड्रिंक्स. A1 जोडीकडून कोल्ड्रिंक्स आहे, 2 मिनिटं ते घेऊन जा आपण. रवी मडवी आणि आकाश पाटील यांनी दिलेली ही कोल्ड्रिंक्स आहे, ते आपण गोट्या आणि अंकितला आपण इथे देणार आहोत. अभिनंदन, धन्यवाद पाहुण्यांचा. आता सर्वांनी व्यासपीठावर बसा, डबल स्टँड मध्ये जाऊ नका. चला. टॉस झालेला आहे आणि गोट्याने टॉस जिंकून प्रथमतः गोट्या फिल्डिंग. फिल्डिंग ओके. फोर टू कॉम्बॉक्स. बॅटिंग घेतलेली. ओके, बॅटिंग. धन्यवाद संदेश पाटील. तर बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला फिल्डिंग लावा. 12 वाजलेले आहेत आणि अजून 2 मॅचेस बाकी आहेत. आपल्याला लवकरात लवकर आता मॅच फिनिश करायची आहे. संतोष जाधव अजूनही आलेले नाहीयेत. संदेश पाटील, जेवण करायला हरकत नाही आता आपल्याला. हेमलाल यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. हरेश मडवी यांच्या शुभाचे आपण हा सन्मान पाहत आहोत. खूप मेहनत खरं तर या मैदानासाठी हेमलाल यांचे आपल्याला बघायला मिळालेले आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. GPL मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर राकेश आखाडे यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. घोलगाव प्रीमियर लीग सीझन 3. आणि आज खरोखरच अतिशय रुचकर आणि चविष्ट जेवण आहे. त्या अर्थातच विकास जोशी यांच्याकडून आलेला आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतोय. राकेश आखाडे यांनी 15 बॉक्स पाण्याचे या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. राकेश दादा, अभिनंदन आणि आभारी तुमचे. चला फिल्डिंग लावून घ्या. विकी मात्रे, आपल्याला विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. विकी मात्रे, ग्राउंड साठी त्यांची देखील मेहनत आपल्याला बघायला मिळाली. चला तर सेकंड सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. आपले संपले नाही तर काय. नक्कीच या स्पर्धेकरिता आपण पाहतोय रवींद्र गुळवी यांनी लाईव्ह संपूर्ण आम्हाला स्पॉन्सर्ड केलेलं आहे. संजयजी मडवी यांच्याकडून मंडप डेकोरेटर्स,
नागनाथ मडवी यांच्याकडून बजरंग बली सन्मान चिन्ह, जगदीश गुळवे यांच्याकडून 1 ते 4 नंबरच्या ट्रॉफीज, अल्पेश पाटील किरण पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर सिरीजची ट्रॉफी. प्रताप मडवी यांच्याकडून हर्षद पाटीलच्या पर चौकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ड्राईव्ह करण्यात आलाय पहिला बॉल. प्रेम आलाय गोलंदाजी करण्यासाठी, ज्यानं हॅट्रिक कंप्लीट केली होती पहिल्या मॅच मध्ये. आणि आता सेमी फायनलची लढत आहे. फायनल मध्ये कृष्णा लेजेंड्स हा संघ दाखल झालाय. पहिला संघ फायनल मध्ये पोहोचणारा कृष्णा लेजेंड्स. आणि आता सागर म्हात्रे यांचा संघ. ओ अल्टी पलटी रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने आता धावसंख्या 2 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खोलात टाकल्या बॉल आणि त्याच्यावरती मिळते सिंगल. प्रेम थळेच्या विरुद्ध फलंदाजी करणं सोपं नाहीये. जबरदस्त गोलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळाली या स्पर्धेमध्ये आणि बॅटर्सना संभ्रमात टाकलंय. स्वीप खडक बॉल सीमा पार. जबरदस्त स्वीप पाहायला मिळाला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार आणि या चौकारानं धावसंख्या आपण पाहतोय 7 वर. 7 runs on the board now. Over number first. हो पुन्हा एकदा पुढे आलाय आणि हा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चला हर्षदच्या प्रत्येक चौकाराला 200 रुपये आहेत आणि हरेश मडवी यांच्याकडनं आता या बॉलवर चौकार आला तर 500. चला हरेश मडवी यांच्याकडून जर या बॉलवर चौकार आला तर हर्षदला 500 रुपये दिले जातील आणि ऑलरेडी प्रताप मडवी यांच्याकडून पर चौकाराला 200 रुपये आलेले आहेत. ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. फलंदाज थोडस पुढे येऊन खेळत होता आणि अपील देखील हलकीशी करण्यात आली. हा बॉल सर डॉट आहे का? ओके. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 11 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 11 runs on the board without any loss. Team Shreya Star. Shreya Star versus Royal Kings. सेकंड ओव्हर आकाश गोलंदाजी करण्यासाठी येतोय दुसऱ्या षटकामध्ये रॉयल किंग्स टीम कडनं. बदललाय गोलंदाज बदललाय आय थिंक. प्रितेश आलाय. आकाश सुरुवातीला रनअप घेत होता. बॉलिंग मार्कवर देखील आला होता बट त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी निर्णय बदललाय कॅप्टननं आणि समोर असेल संजय. इंद्रपाल तरे आणि गोपीनाथ पाटील मी यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती यावं. यावेळेला बॅकफूट लावून पंच केला. चांगला फटका होता त्याच्यावरती मिळते ती सिंगल. क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. काय हेअरस्टाईल आहे त्या फिल्डरची. सुपर. ओहो यावेळेला सर बॉल सीमा पार. हिट विकेट. चैतन्य नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. पहिला धक्का लागलाय. हर्षद बॅक टू दी डगआउट आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रितेशला आणलाय. त्याचा फायदा होतोय. 12 धावा धाव फलकावरती. 12 ऑन दी बोर्ड नाव. बॅकफुटला आल्या. हो पुन्हा त्याच फिल्डर कडे ज्याची हेअरस्टाईल उत्तम आहे. फिल्डिंग चांगली आहे परंतु हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. Pratik is there, but there is no chance to the fielder. आणि फायनली बॅटर चौकार प्राप्त करतोय. आल्या
चैतन्य उर्फ गोट्या. ओ या वेळेला बॅकफुटला येऊन ऑन साइडला वळवलाय बॉल. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 17 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. सेकंड सेमीफायनल, दुसरा सेमीफायनलचा सामना या स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळतोय. चांगला खेळ पाहायला मिळालाय. रितेशचा बॉल बॅकफुटला आले संजय मडवी. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. सिंगल न आता स्कोर पुढे जाताना धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील त्या 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड नाव. बॅकफुट लावून पंच केलाय. ओ व्हॉट अ फिल्डिंग. रील स्टार. आता नुकतीच माहिती मिळाली की रील स्टार आहे प्रतीक. आणि काय फिल्डिंग आहे. एक्सलंट स्टॉप. सुपर फिल्डिंग. आणि 2 ओव्हरचा केस संपलाय. 19. दोन षटकांचा केस संपला आणि 19 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज अंकित आलाय राऊंड द विकेट. हो चांगला फटका आहे. क्रॅकिंग स्ट्रोक. फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते लॉंग ऑफ कडे. बाउंड्री लाईन वर चांगला स्टॉप केला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. फायनल मध्ये कोण येणार याची वाट पाहतायत कृष्णा लेजेंड्स. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. सिंगल आणि बघा दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. धावाची संधी असेल परंतु संजय मडवीला शेवटपर्यंत खेळवायचंय आम्हाला. आम्ही आउट नाही करणार. या खेळा. इम्प्रोवाइज फटका मागे. फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव. आता के संजय मडवीने 2 चौकार मारले ना तर किंमत कळेल त्यांना विकेटची. बघूया आता ते मारतात का. अंकित राऊंड द विकेट. ओ यावेळेला परफेक्ट यॉर्कर. एकच धाव. सिंगल ना आता स्कोर पुढे गेले. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 23 धावा. चांगलंच आता दाबलंय असं म्हणूया आपण रॉयल किंग्सनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. फुलटॉस. गोट्याच्या बॅटमधून बॉल प्रतीककडे. एकच धाव. प्रतीक जास्त बिझी दिसलाय मॅच मध्ये. 4 ते 5 वेळा त्याच्याकडे चेंडू गेले परंतु फिल्डिंग देखील त्यांना तेवढी चांगली केली. सिंगलनं स्कोर पुढे गेल्या. 5 बॉल मध्ये 5 सिंगल्स आल्यात. चैतन्यला देखील थांबवलंय. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल अंकित. क्लीन बॉल बट नो बॉल आय थिंक. हो स्क्वेअर लेग पंचांनी काय दाखवलंय. चला ठीक आहे. आउट आहे ना सर. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा 24 रन्स. फक्त 5च धावा आल्या. अंतिम षटक असेल आणि आकाश गोलंदाजी करण्यासाठी. ओ पहिला बॉल आणि हो आउट. बिग विकेट. वा परंतु या ठिकाणी गोट्यानं बघा खेळाडू वृत्ती देखील दाखवली आहे. स्वतः सांगितलं की मी आउट आहे. एकदा त्याच्यासाठी देखील टाळा वाजवा. ही खेळाडू वृत्ती देखील असणं प्रत्येकाकडे गरजेचे आहे. कधी कधी काय होतं की क्राऊड मध्ये पंचांना देखील ऐकायला येत नसतं. नवीन बॅटर कोण आहे नाव सांगा इकडे. गीतेश. फुलटॉस बॉल. आकाशनं पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट काढली. पंचवीस धावा धावफलकावरती 25 रन्स. आकाशचा विचार केला तर एक इकॉनॉमिकल बॉलर आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल लेफ्टी बॅटर. वैभव आहे का. हो खोदात टाकलाय. वा
What a bowling! What a super bowling here! Royal Kings, Royal Kings, roar to the final. Super bowling here. Yorker, but this time very nicely played. Straight drive. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग, शेवटचं षटक आहे आणि धावा झाल्या त्या धावफलकावरती 29 धावा, 29 रन्स. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वैभवच्या बॅटमधून हा चौकार आलाय. ओ क्लीन बोल्ड, दांडिगुल. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल आणि आता 29 धावा, शेवटचा बॉल बाकी आहे. या सेमीफायनल मध्ये किती टार्गेट देणार प्रवीण? नवीन बॅटर प्रवीण आकाश. हो, यावेळेला चांगला पंच आणि आता नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावा कुठेतरी महागड्या पडू शकतील ज्या वेळेला तुम्ही रन चेस करण्यासाठी याल. शेवटचा बॉल आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. आकाश. ओ शेवटचा बॉल आणि एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅटर रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद आणि याचबरोबर एकूण 32 धावा धावफलकावरती आणि 33 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता. 32 रन्स ऑन द बोर्ड नाव अँड 33 टू विन. या मॅच मध्ये 33 धावांचं लक्ष आहे. फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर ते लक्ष पार करावं लागेल रॉयल किंग्सला. ओहो, पहिला बॉल मिस फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण, पंचाचा नुबॉलचा देखील इशारा आणि 5 धावा. सागरजी म्हात्रे, ठोका, टाळ्या वाजवा जरा. हँड ग्लोव्स काय घातलेत, खेळत नाही, मला कळत नाही.
बॅकफूट लावून टॅप केलाय आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 6 धावा धावफलकावरती 6 ऑन दी बोर्ड नाव. बॅकफूट लावून टॅप केलाय पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल एकच धाव. सिंगल ना आता स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 7 धावा 33 धावांचं लक्ष आहे. रिवाचा फटका. हो व्हॉट अ एफर्ट, व्हॉट एक्सलंट स्टॉप. जबरदस्त बॉल अडवलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 8 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. हो पुन्हा करा फिल्डिंग. हा देखील बॉल सीमा पार. क्रॅकिंग स्ट्रोक. काय फटकेबाजी आहे. रॉयल किंग, रॉयल थाट. 16 धावा धावफलकावरती 16 धावा. बॅकफुटला आलाय, टॅप केलाय. आणि बघा किती खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आज आपल्याला या महत्वाच्या सामन्यामध्ये श्रेया स्टार टीम कडून. संजय मडवी यांचा संघ श्रेया स्टार सेमीफायनल मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा धावफलकावरती झाल्या तर 17 धावा 17 रन्स. आणि आता 33 धावा करत असताना फक्त 16 धावांची गरज आहे. रॉयल किंग्स जरा खेळाडूंसाठी टाळा वाजवा, चांगला खेळ राहिला रॉयल किंग्सचा. धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एक सिंगल आता आपण मॅच जिंकू शकतो. दिनेश भांबरे फलंदाजांना माहिती झालंय, त्याच्यामुळे आता तो प्रयत्न केला जातोय. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय. असं वाटतंय की श्रेया स्टारने सामना सोडलाय. आणखी एक चौकार. चौकारानं टीमची टोटल आता पुढे गेले धावफलकावरती 22 धावा. आणि इथे पंजा, ये खोल दिया पंजा. 5 धावा. वन साइड मॅच सेमीफायनलची. पाच धावा तिथे मिळाल्यात आणि आता फक्त 6ची गरज. फक्त 6ची गरज आहे. ड्राईव्ह करण्यात आलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. श्रेया स्टार थोडस आपण बघितलं तर या मॅच मध्ये फलंदाजी देखील कमजोर पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षण देखील खराब पाहायला मिळाली. यावेळी लाऊन साईडला टर्न केलाय. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 30 धावा. 30 धाव आणि 3 धावांची गरज. 3 धावांची गरज आणि आज बरोबर इथे मॅच फिनिश. इनटू द फायनल टीम रॉयल किंग. नाही नाही थांब अजून वेळ आहे. आताच ये दादा दादा सत्कार घे 2-3 भाऊंचा. सुरेश
सूरजच्या हाताचे घ्या. भाऊ जरा माईक चालू कर पटकन. आदरणीय रोहिदास जाधव यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सायकल स्पॉन्सर केलेले आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय रोहिदास जाधव यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि अल्पेश पाटील आणि सूरज मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. तर मित्र हो, या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचणारे दोन संघ तुम्हाला बघायला मिळतात. दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. टीम रॉयल किंग